सांगली उपनगर परिसरातून 2 दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आणि फिर्यादी गणपती अण्णा पाटील राहणार गणपती हाऊसिंग सोसायटी गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली यांनी त्यांची दुचाकी MH10BY9114 मंगळवारी बाजार चौकात लावली होती. चोरट्याने दुचाकीचे कुलूप तोडून ती लंपास केली आणि ही घटना दिनांक 19 रोजी सायंकाळी 7 ते 7:30 या कालावधीत घडली. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. दुसऱ्या घटनेत फिर्यादी अभिषेक राकेश खवळे राहणार कळंबी तालुका मिरज यांनी दिनांक 26 रोजी सकाळी 10च्या सुमारास त्यांची दुचाकी क्रमांक MH10BP1511 विलिंग्डन महाविद्यालयाच्या पार्किंग परिसरात लावली होती. चोरट्याने तेथून दुचाकी लंपास केली आणि याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.